आपल्या वारीचा तसं पाहिलं तर तिसरा दिवस आहे. काल परवा आम्ही पंढरपूरवरून पुण्याला आलो. काल पुण्यामध्ये देहू आणि आळंदी केलं. आज पुणे ते नागपूर आहे आणि 19ला आम्ही नेपाळमध्ये जाऊ, म्हणजे भारत सोडणार आहे आम्ही. नंतर चायना, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, जॉर्जिया, रशिया मार्गे आम्ही युरोपमध्ये जाणार आहे. आता जसं हा उपक्रम मला वाटतं एक 4-5 दिवसात आपण प्लॅन केला. कालच मला आमच्या टीमने सांगितलं की नेपाळमध्ये, किर्गिस्तानमध्ये, जॉर्जियामध्ये जे मराठी लोक आहेत त्यांना बातम्यां थ्रू, सोशल मीडिया थ्रू माहिती भेटते, ते स्वागतासाठी येत आहेत. आणि युरोपमध्ये आम्ही हंगेरी, बुदापेस्टमध्ये, नंतर चेक रिपब्लिक, फ्रँकफर्ट, म्युनिक, ब्रसल्स, लक्झमबर्ग, नेदरलँड, फ्रान्स या देशामध्ये मराठी जे लोक आहेत त्यांनी आम्हाला तारखा मागायला सुरू की आमचा रूट तुम्हाला काय रूट आहे तुमचा तो सांगा. आणि पुढे आम्ही फक्त एकाच ठिकाणी, फ्रान्स ते इंग्लंड, तिथे फक्त आम्ही समुद्रामार्गे जाणार आहे. कारण इंग्लंडच्या चौबाजूला पाणी आहे, तर तिथे आपल्याला फक्त पादुका या जहाजामध्ये टाकावं लागणार आहे. बाकी पूर्ण हा प्रवास कारने होणार आहे.